माहेरी जाण्यासाठी निघाले, कारण अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मी की आईची तब्येत जरा बिघडलेली आहे, तर तिच्या भेटीसाठी निघालो. रिचेला सोबत घ्यावंच लागतं, गावाकडे जायचं असलं, मुक्कामी जायचं असलं तर न्यावंच लागतं. आणि तसं असं जाऊन येणं तर तेवढ्यापुरता तेवढा तो थांबतो घरी, पण मुक्कामी जायचं होतं त्याच्यामुळे. आणि जायचं होतं यावेळेस मेखरला, कारण दादा मेखरला असतो आणि त्याच्यामुळे आई पण तिथंच होती. तालुक्याचं ठिकाण आहे, दवाखान्याचं जर काम पडलं तर पटकन जाता येतं, रात्री बेरात्री केव्हाही काम पडू शकतं. तर त्याच्यामुळे मेखरलाच होते ते. मेखरची सुरुवातच जी होती ती कळवतनीच्या महालापासून. याची जी कथा आहे बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या लिहिलेल्या आहे. खरी कोणती आणि खोटी कोणती आहे मला माहिती नाही, पण अगोदर म्हणतात की 7 मजली होता, आता 1च मजला राहिलेला आहे. आतमध्ये जाऊन एकदा पाहिलं होतं, पण पूर्ण असं नुसत्या भिंतीच आहे, त्याच्यामुळे दाखवण्यासारखं असं काही विशेष वाटलं नव्हतं. आणि तेव्हा काही मी व्हिडिओ नव्हते काढत, जवळून काढायला तेवढा असा वेळही नव्हता, कारण श्रेयाचं अगोदर सुरू होतं की यायचं की नाही, कारण तिच्या शाळेमध्ये आहे गॅदरिंग आणि प्रॅक्टिस सुरू होती, त्याच्यामुळे काय करावं काही ठरवल्या जात नव्हतं. आणि त्याच्याचमुळे ती 2-2:30 वाजता आल्याच्यानंतर आम्ही इथून निघालो. आणि थोडं अंतरच आहे मेखर इथून, एक 80 किलोमीटरपर्यंत येतं, तर त्याच्यामुळे 2-2:30 वाजता निघालो आणि उशीरही झालेला होता. मेखरची सुरुवातीलाच आहे हे, आणि बरंच मोठं आहे, तालुक्याचं ठिकाण आहे. घरी गेल्यानंतर स्वरूप आला, म्हणजे बराच वेळ बसल्यानंतर व्हिडिओ सुरू केला आता हा. तर स्वरूप आलेला होता, 8-8:30 वाजले होते त्याला. त्याच्यानंतर आम्ही जेवण वगैरे केले आणि यात्रेमध्ये जायचं होतं. आज यात्रा आहे तिथली बालाजीची, आणि त्याने माशा पाळलेल्या होत्या, त्या दाखवणं सुरू होते. इथं मोठी ताई आली होती, मी आणि आई बसलेली होती इथे. काय झालं कसं झालं हे पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते मी तुम्हाला. आणि पिझ्झा केलेला होता वहिनीने, तर तो इथे श्रेया दाखवत होती. पिझ्झाचा जो बेस मिळतो बेकरीमध्ये तो आणूनच केलेला होता, अगदी साधाच होता, त्याच्यामुळे रेसिपी पूर्ण काही म्हणजे असं शूट करायचं काही कामच नाही पडलं. ते झाल्यानंतर आम्ही यात्रेमध्ये निघालो. तर बालाजीची यात्रा एक 15 दिवस असते, पण इथली यात्रा मी यावर्षी पहिल्यांदाच पाहत आहे. बरेच वर्ष झाली आता मेखरला दादा ते राहतात, पण असं काही यात्रा म्हणजे असं काही जायचं कधी काही योग आला नाही. आणि याच वर्षी गेलं तिथं. तर यात्रा ही असते ती रात्रीच भरते. 11 वाजले होते आम्हाला त्या यात्रेमध्ये, तरीही म्हणजे गर्दी होतीच, दर्शनासाठी पण गर्दी होती. आणि सुरुवातच याची म्हणजे आम्ही गेलो होतो 9 वाजता, तर नुकतेच काही दुकानं लावणं सुरू होते. पूर्ण जी यात्रा आहे ही रात्रीचीच असते. थोडेसे त्यांच्या ओळखीचे कोणी भेटले होते इथे, त्या बोलत होत्या. आणि दिवसभर जर गेलं, वहिनी सांगत होत्या, दिवसा जर गेलं तर इथे कोणीही नसतं, दुकानंही नसतात आणि काही नसतं, रात्रीचेच असतं. तर गर्दी बरीच होती, पण तरी दर्शन लवकरच झालं. असं जास्त वेळ काही लाईनमध्ये उभं राहायचं काम पडलं नव्हतं. आणि यात्रेमध्ये ज्या वस्तू होत्या त्या हार, बांगड्या हेच जास्त होतं. इथे कीर्तन पण सुरू होतं, तर आमचं दर्शन वगैरे होईपर्यंत कीर्तन आटपलं होतं. घरी येईपर्यंत आम्हाला जवळपास 11 वाजले होते रात्रीचे. जाणारेही तेवढेच होते आणि येणारेही तेवढेच होते, गर्दी बरीच होती. वहिनी, मी, मोठी ताई होती, त्याच्यानंतर स्वरूप, तो आल्यानंतरच निघालो आम्ही. श्रेया होते, आणि श्रेयाचे पप्पा आणि रिची ते माझ्या सासरी गेले होते. सासर आणि माहेर मेखरवरून जवळच आहे, तर सासरी गेले ते. तिथे रिची चांगला राहतो, तर त्याच्यामुळे ते दोघंजण तिकडे गेले. आणि आम्हाला दुसऱ्या दिवशीच लगेच येणं होतं वापस, कारण श्रेयाच्या शाळेच्या जे गॅदरिंगची प्रॅक्टिस सुरू आहे त्याच्यामुळे लवकर येणं होतं. तर ते दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्हाला घ्यायलासुद्धा आले होते. आणि हा व्हिडिओ आहे हा शनिवारचा आहे, रविवारचा दुसऱ्या दिवशी येईल. त्यानं दर्शन वगैरे घेण्यासाठी जी लाईन होती, तर त्या लाईनच्या बाजूलाच इकडे दुकानं होते, पण त्यातल्या वस्तू ज्या आहेत त्या इतक्या महाग होत्या की पाहायचंच काम नाही. आणि आजचा जो बालाजीचं जे गेटअप केलेला होता, मेकअप वगैरे किंवा असं रोज सजवण्याची पद्धत असते, तर आज केलेला होता विठ्ठोबाचा. आजूबाजूला पूर्ण तुळशीचीच सजावट होती, आणि जे हिरवं दिसतं ते असं आर्टिफिशियल वगैरे काहीच नाही, तर तुळशीचे जे पानं आहे त्याच्यापासून पूर्ण हे तयार केलेलं होतं. तुळशी होती, मंजिऱ्या होत्या,
बरंच होतं. आणि समोर जे होते काही ते व्हिडिओ कॉलने समजा दर्शनसुद्धा करवत होते. झुमर वगैरे. आणि खूप जुनं मंदिर आहे हे. अगदी पेनगंगा नदी आहे, पेनगंगा नदीच्या काठावरच आहे आणि जुनं मेखर आहे. थोडंसं असं बालाजीच्या मंदिरापर्यंत जर जायचं असलं तर असा लहान रस्ता आहे, मोठा रस्ता नाही. आणि अगदीच नदीच्या काठावर आहे. तर रात्रीचा टाईम होता त्याच्यामुळे नदी वगैरे तर काही दाखवली नाही. मला वाटतं असं की एकदा मी व्हिडिओ केलेला होता बालाजीचा, पण मलाही आता नेमकं आठवत नाही की केलेला होता की नाही. तर आणि नदीच्या काठावर आहे. नदीतून खाली थोडंसं असं पायऱ्या आहे, पायऱ्या उतरून नदी दिसते. तर तिकडे काही कोणी जाऊ देत नाही. आणि रात्रीचा टाईम होता त्याच्यामुळे आम्ही गेलोसुद्धा नाही. गर्दी भरपूर होती त्याच्यामुळे दर्शन असं वाटलं नाही पण उशीर लागला म्हणून. कारण एका वेळेला असं बरेच लोक दर्शन घेत होते आणि एकदम जवळ जाऊन दर्शन काही घेणं शक्य नव्हतं. माझं थोडंसं असं मध्ये लावलेलं होतं त्यांनी, तिथूनच लांबूनच दर्शन होतं. त्याच्यानंतर आता थोडीशी खरेदी. तर जे दुकानं आहेत त्याच्यामध्ये थोडंसं असं हार, बांगड्या, ज्या महागातल्या वस्तू आहेत त्याच होत्या जास्त. पण हे जे दुकानदार आहे याचं थोडंसं मला वेगळं वाटलं इथं काहीतरी, की बऱ्याच ठिकाणी आपण यात्रेमध्ये वगैरे गेलो आणि लहान मुलं असतात, एखाद्या वस्तूला हात वगैरे लावला तर लगेच म्हणतात हात लावायचा नाही, घ्यायचं नाही, घ्यायचं असेल तरच घ्यायचं. थोडंसं असं उद्धटपणे बोलतात. बऱ्याच ठिकाणी असा अनुभव आलेला आहे. पण या यात्रेमध्ये मला थोडासा वेगळा अनुभव आला की कोणत्याही वस्तूला हात लावल्यानंतर ते जे दुकानदार आहे ते अगदी असं की खूप ही चांगली आहे, असं आहे, तसं आहे, महाग असो की स्वस्त असो, घ्यायची असेल तुम्हाला तर घ्या, नसेल घ्यायची तर नका घेऊ. पण त्यांची जी माहिती आहे ते त्यांनी पूर्णपणे प्रत्येक वस्तूची की हे चांगलं आहे. आता हा हार होता, हा 2500 रुपयाचा हार होता आणि अमेरिकन डायमंड होते हे. तर असं होतं बऱ्याच वेळा की महाग वस्तू आहे, तुम्हाला घ्यायची असेल तरच हात लावा, नसेल घ्यायची तर घेऊ नका, असं बऱ्याच ठिकाणी अनुभव येतो. तर या यात्रेमध्ये म्हणजे हेच दुकानदार नाही तर प्रत्येक दुकानदार, बायासुद्धा होत्या. तर बांगड्या म्हणजे जवळपास सर्व महागातलंच होतं, स्वस्तवालं काहीच नव्हतं. तर ते जे वस्तू आहे त्याच्याबद्दल सांगणं, पद्धतशीर बोलण्यातला जो नम्रपणा आहे तो मला इथे खूप जाणवला आणि चांगलं वाटलं या यात्रेमध्ये जाऊन. आणि बाकीच्या यात्रेमध्ये बऱ्याच वेळा असं स्वस्त जरी असलं, 5 रुपयाची जरी वस्तू असली तरी की थोडंसं प्रत्येकाला अनुभव येतोच. तर बऱ्याच वस्तू पाहिल्या, काही हार पाहिले, पण असं नकलीचं वगैरे जास्त काही हार वगैरे मी घालत नाही त्याच्यामुळे त्याच्याकडे काही माझं जास्त लक्ष नव्हतं. मला घ्यायच्या होत्या बांगड्या आणि वेगवेगळ्या बांगड्या मला आवडतात घालायला. तर बांगड्या घेतल्या काही आणि श्रेयाने पण घेतल्या. आणि हे पाहिलं होतं वहिनीने केसांना लावायचं, ते काही त्यांनी घेतलं नाही कारण त्यांची केस बरीच मोठी आहे. आणि स्वरूपचं आणि श्रेयाचं वेगळंच सुरू होतं. त्यांचं चालू होतं रिचीसाठी खेळणं घ्यायचं, पण रिचीसाठी खेळणं त्यांना काही इथे मिळालंच नाही. देवाचे जे पोशाख आहे त्यातला एक पोशाख मला खूप आवडला, घेतला नाही मी पण आवडला मला. कारण जो पोशाख होता त्याच्यावर राधाराणी असं म्हणजे असं वाटत होतं बाईसारखं. तर राधाराणीचा पोशाख असावा हा. त्याच्यानंतर इकडे ह्या बांगड्या पण खूप महाग होत्या. ह्या आवडल्या होत्या, आम्हाला दोघींनाही आवडल्या, पण आमच्या हाताच्या काही मिळाल्या नाही त्याच्यामुळे त्या काही आम्ही घेतल्या नाही. आम्ही येईपर्यंत इकडे कीर्तन पण पूर्ण संपलेलं होतं. चप्पल स्टँड वगैरे हे बाहेरच होते इकडे. आणि इथे परत काही बांगड्या आवडल्या आम्हाला तर त्या घेतल्या. बांगड्या 2-3 प्रकारच्या घेतल्या, श्रेयाने पण घेतल्या, वहिनीने घेतल्या आणि मी पण घेतल्या. आणि मोठी ताई माझी ती काही या पद्धतीच्या बांगड्या वगैरे काही घालत नाही त्याच्यामुळे तिनं काही नाही घेतलं. तर काही जाड होत्या, काही बारीक होत्या, ज्या आवडल्या, ज्यांचे भाव पटले आपल्याला की नाही या भावामध्ये हे पद्धतशीर होऊन जातं तर त्या घेतलेल्या आहे. ह्या माझ्या आणि माझ्या वहिनीचं समजा माप जवळपास सारखंच होतं त्याच्यामुळे आम्ही सारख्याच घेतल्या. काही सारख्या घेतल्या, काही थोडे वेगळे घेतले. आणि ह्या वहिनीने घालून पाहिल्या होत्या, अशा लांबून पाहिल्या काही बांगड्या की खूप सुंदर दिसायच्या आणि जेव्हा हातामध्ये टाकल्या तेव्हा ते वेगळंच वाटायचं. ह्या खूप अशा बाहेर लांबून खूप चांगल्या दिसत होत्या, पण हातामध्ये टाकल्यानंतर ते हात असा वेगळाच दिसायला लागला होता त्याच्यामुळे त्यांनी काही ते घेतलं नाही. आणि ह्या श्रेयाने घेतल्या, तिला हे बांगडीपेक्षा लटकन जास्त आवडलं ते. आणि आता लग्नकार्य असतात त्याच्यामुळे तशा तर बांगड्या घेतल्यानंतर घरातच पडतात ते तिच्या, पण लग्न वगैरे असले तेव्हा घातल्या जातात. तर ह्या तिने घेतल्या
आणि याच पद्धतीने यात्रेतला हा व्हिडिओ कंप्लीट झाला. घरी येईपर्यंत 11 वाजले होते. त्याच्यानंतर समोरचा व्हिडिओ काही काढला नाही. तर भेटू परत पुढील व्हिडिओमध्ये आणि आईला काय झालं ते नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते. धन्यवाद.